ही म्हणजे सांगू का, ह्यानं असं तोंड लय रंगायचं, हाताची बोटं रंगायची, कोण भ्या घालायचं की ह्यानं हे खाल्ल्यावर मरतं. नमस्कार सगळ्यांना. तर का आज आम्ही जरा लवकरच मळ्यात आलो आहे बघा. ऊन तर 2-3 दिवस झालं खूप पडतं या, पण पाऊस एक दिवस आला, त्याच्यावर काय 2-3 दिवस झाला आलाच नाही, ऊनच जास्त पडतं आहे. तर का आज आम्ही शिर्डी घेऊन आलो आहे मळ्यात. आमची एकच शिर्डी आता, तिला आपली बांधाच्या कडेने हिंडवते, बागाच्या कडेने. तर ही माझ्या मागे एक झाड दिसतंय का रानात असं कल्ल्यालं, तर ती झाड आम्ही लहानपणी त्या झाडाच्या लय ही खात होतो, कांगुने म्हणते ती बघा त्याला. तर ती लय खात होतो. आणि आता बघा मी रोज मळ्यात येते जाती, काही त्या बांधाच्या कडेला ही तर रोज असते मी सावलीखाली बसायला येते, पण त्याच्याकडं काय माझं लक्षच जात नाही कधी, आणि मी खात बी नाही. पण आज कसं शिर्डीमुळं शिळी खात होती, आणि पुरी पण माझ्यासोबत आलेत ना बघा. एक पुरगी तोडती या इकडे, काय मागदा किती लावलाय बघा तोडून ही. तर ही ह्यांना पण माहीत नव्हतं की ही खायचं असतं म्हणून. शिळी खात होती म्हणून ही मुलगी आहे ना माझी, ती विचारत होती मम्मी ही काय आहे. तर म्हणलं अगं ही खायचं असतं. म्हणलं लहानपणी आम्ही लय खाल्लंय असलं. लहानपणी खाण्याचं पण सांगायचं ही शाईचं झाड आहे असे म्हणायचे. तर बघा इथला मी हिला अजून परफेक्ट माहिती नाही, हिने काय केलं थुकलं बघा आता. तर मरत नसतंय बाळा, ही खाते ती सगळी. आम्ही पण खात होतो लहानपणी, लय खात होतो, सगळं हुडकून खात होतो सगळीकडे. त्यावेळेस लय झाडं असायचे. आता कसं आहे, आता शेती जास्त वाढल्यामुळं अशी बांधाकडे कुठं कुठं राहिलेलं त्याच ठिकाणी शेती जाईल बाळा तिकडे. आणि इकडे माझ्या हातात तर हे बघा हिनं साठवलंय. आणि हिचा काय विचार आहे, कुठं घेऊन जायचं आहे पिऊ ही काय कोण घ्यायचं ग ह्याला? ही रानमेवा आहे, ह्याला कोण विकत घ्यायचं? हा रानमेवा ह्याला म्हणते ते ग. हे एक रानमेवा, परत बोर, साधी बोर असते छोटी, ती पण रानमेवाच झाला. परत ही शिंदाड्या एक असते त्या, इकडं काय आपल्या इकडे शिंदाड्या नाही त्या, आजीकडे पण आमच्या माहेरात भरपूर शिंदाड्या, त्या खारकीवणी लागते त्या. ती त्याला कोण विकत घेतं ग? ज्याला माहित आहे ती घेईल की, कधी नाही खाल्लं आणि माहीत आहे ती घेतात. पण कोण घ्यायचं का? हे अशा कांगोणी असते त्या. तुमच्या इकडे काय म्हणतात ती कमेंट मग करून सांगा. पण ही लहानपणी मी लय खाल्लंय. आणि गुडू इकडे तोंड दाखव तुझं ग. तर हे असं तोंड रंगायचं. आम्ही मी लहानपणी लय तोंड असं रंगवायचं. पण आता कसं आहे, पहिल्यासारखं राहिलं नाही. आता कोण लहान पोरं मळ्यात येत पण नाही, ती आणली तरी लय उशीर थांबत पण नाही ती. आता आमचीच बघा, आमची पोरं आजच आणली ती मी, नाहीतर येत नाही ती मळ्यात. चला म्हणलं तरी येत नाही ती मळ्यात बघा. ते आज आणले ती, त्यांनी ती बी आणली ती. इथं शेजारी आमच्या जांभळीचं झाड आहे बघा. योगा तुम्हाला ही जांभळीचं झाड आहे. ती जांभळं पण जांभळं कशी खाली, आता पाऊस पडल्यामुळं खाली पडल्यामुळं ती त्याच्यात आळे होते त्यांना, त्यामुळं खायासारखी नाही. ती वर चढायला आता मला काय येत नाही एवढ्या वर चढायला. म्हणलं पप्पा येऊस तर थांबा, तवर इथं कांगुण्या दिसल्या, मग ती कांगुण्या खावा म्हणलं. तर त्यांनी कांगुण्या खाल्ल्या पे भरपूर आणि साठवून ठेवल्या त्या. तर मोठी मुलगी म्हणते आपण विकाय न्यायचं, त्याला कोण खातो विकत? रानमेवा ते रानमेवाच शेवटी. बोरे घेते ती की, पण ही कसं घेत नाही तिला ग. ती खायला किती भारी वाटते. पण आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला पण असं काही कळायचं नाही नेमकं ह्याला काय म्हणते, ती खाल्लं तर चालतं का हे, असं भेद खायचो. परत एकदा माहीत झालं कशाला. पण ज्यावेळेस नवीन होतं ना, म्हणजे माहीत नव्हतं नाही खाते ती का नाही ती, त्यावेळेस कोण भ्या घालायचं, कोण म्हणायचं शाईचं झाड आहे, ह्याच्यापासून शाई बनती म्हणायची. शाई कशापासून बनती? शाई नाही, ती निळे हे आहे ग, जांभळी वणीच ती, थोडक्यात छोटी जांभळच म्हणायचं ती, असं आहे. तर बागो पाणी लावलंय आमच्या, म्हणून बसले. लाईट जाईल का गेली कोणाच लाईट आता. तेव्हा ठापाया डाळिंब अशी येते आमची बघा. तिकडं लय येते ठाप्याखाली, सगळ्या लोळत येत्या. ती बांधाय आलोय म्हणलं शिर्डीचं पोट फुगवून शिर्डी बांधायची परत ना, आणि मग ठाप्या बांधाय चालू करायचं. आणि ह्यांचं बी म्हणलं पोट भरायचं जरा. जांभळं आणि जांभळं खायसाठी आले ती, नाहीतर नाही आज जांभळं दिली तर उद्या कधी मळ्यातच येणार नाही त्या. मग एखाद्या दिवशी फसवून आणायचं म्हणलं तर येत नाही त्या, मग फसत नाही त्या. त्यासाठी जांभळं द्यायची.
आणि मग परत आपल्या कामाला लागायचं. शिवी आमची खाते बघा हो बाई.